बघा, आजचा जो टॉपिक आहे तो ट्रिगोनॉमेट्रीसाठीच इम्पॉर्टंट नाही, प्रत्येक गोष्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जसं की आपल्याला अँगल कन्व्हर्जन, अँगलमधले जे प्लस मायनसच्या ज्या गोष्टी आणि अँगलमधलं फंक्शनमध्ये चेंज कसा होतो, साईनचं कॉस कधी होतं, साईनचं कोसेक कधी होतं, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. ठीक आहे, आता एक फक्त थोडं लक्षात ठेवा, एकदम लॉजिकली बघू आपण, जास्त ताण नाही घ्यायचा. ताण नाही घ्यायचा म्हणून टॅन लिहू आपण. काय लिहू? टॅन. ताण घ्यायचा का नाही, टॅन घ्यायचा. काय घ्यायचा? टॅन. तर थिटाला जाऊ द्या तिकडे, थिटाला द्या फेकून. टॅन आणि कॉट, काय? टॅन आणि कॉट हे बिचारे चांगले. कसे? चांगले म्हणजे नेहमी सोबत राहतात, त्यांचं काही टेन्शन नाही आपल्याला. पण हा साईन कोण आहे? साईन. आणि हा दुसरा आहे कॉस. कोण आहे? कॉस. ठीक आहे, बघा याचं कोसेकशी पटत नाही. कोणाशी पटत नाही? म्हणून तो कोसेकचा उलटा आहे डायरेक्ट. कोसेकचा काय आहे? उलटा. आणि याचं सेकशी पटत नाही. कोणाशी पटत नाही? याचं कोणाशी पटत नाही? कोसेकशी. म्हणून तो त्याच्या उलटा आहे, याच्या उलटा वागतो तो डायरेक्ट. कोण? साईन. साईन कोणाच्या उलटा वागतो? कोसेकच्या. आणि कॉस कोणाच्या उलटा वागतो? सेकच्या. या दोघांचं चांगलं पटतं. ठीक आहे, आणि या दोघांचंही चांगलं पटतं. मग कोणाचं? कोसेक आणि सेकचं. उलटे म्हणू शकता तुम्ही, सेक आणि कोसेक. ठीक आहे, समजलं? कळालं का? बरोबर आहे. हे दोघं सारखेच आहे. हे दोघं काय आहे? सारखे. पण कधी कधी भांडणं होतातच का नाही? होतात ना. यायची भांडणं झाले तर मग हे पण एकूण एकाच्या विरुद्ध चालले जातात. कसे चालले जातात ते? विरुद्ध. पण याचा ताण नाही, याचे भांडणं त्याच्यासोबतच येईल, सगळं त्याच्यासोबतच येईल. बरोबर आहे. आता इकडं लक्षात ठेवायचं, इकडं साईनचा याच्यासोबत पटत नाही म्हणजे काय? सरळ सरळ हे यांचे रेसिप्रोकल आहे. काय? रेसिप्रोकल. काय? रेसिप्रोकल. लक्षात ठेवायच्या या गोष्टी. हे काय आहे? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय? उलटे. उलटे. साईनचा उलटा कोण आहे? आणि कॉसचा उलटा कोण आहे? सेक. ठीक आहे, आणि जे काही सगळे येलोमध्ये लिहिलेलं आहे, जे काही सर्व येलोमध्ये लिहिलेलं आहे ते आहे तुमचे को फंक्शन. काय? को फंक्शन. साईनचं को फंक्शन आहे कॉस, टॅनचं को फंक्शन आहे कॉट, आणि सेकचं आहे कोसेक. ठीक आहे, हे तर कधीच विसरायचं नाही. साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, म्हणून तसंच म्हणत असतो आपण. साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. साईन कॉस टॅन कॉट आणि सेक कोसेक हे झाले सगळे तुमचे फंक्शन. रेसिप्रोकल म्हटलं की साईनचा कोण येईल? कोसेक, आणि कॉसचा कोण येईल? सेक. ठीक आहे, टॅन कॉटला साईडला सोडूनच द्या, टॅन कॉटला सोडूनच द्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, साईनचा रेसिप्रोकल कोसेक येतो. कोण येतो? कोसेक. आणि कॉसचा कोण येतो? सेक. आता हे फंक्शन आणि रेसिप्रोकलमध्ये तुम्हाला फरक कळाला असेल जवळपास. साईनचं फंक्शन कोसेक, टॅनचं फंक्शन कॉट, आणि सेकचं फंक्शन काय? कोसेक. समजलं? पण मला माहिती कन्फ्युजिंग येते, साईनचा रेसिप्रोकल कोण आहे? उलटा. उलट. साईनला उलट केलं म्हणजे कोसेक होतो, कोसेकला उलट केलं म्हणजे काय होतं? साईन. तसंच सेकला उलट केलं म्हणजे कॉस होतं, आणि कॉसला उलट केलं म्हणजे सेक होतं. या गोष्टी कळाल्या सगळ्या. आता ह्या जर कळाल्या असेल तर पुढे बघू आपण दुसरी महत्वाची गोष्ट, क्वाड्रंट सिस्टीम. कोणती? दिसून नाही राहिले ना? एक झाली तुमची लाईन, ही दुसरी लाईन. ठीक आहे, बरोबर आहे. आता सर्वांना जवळपास माहीतच या गोष्टी. काय माहिती आहे? हा एक्स असतो, हा काय असतो? वाय. ठीक आहे, बेसिक बघू एकदम हळूहळू, काय टेन्शन घेऊ नका, लक्ष द्या. फक्त ह्या ज्या दोन स्लाइड आहे ना, याच्यावर तुमचं भरपूर मॅथमॅटिक्स डिपेंड आहे. ठीक आहे, तुमचं सगळं काही जे असेल ते बंद करून ठेवा. इथून इथपर्यंत जर गेलो
तर 90 झालं. किती झालं? 90. किती होतं? 90. परपेंडिक्युलर आहे ना, किती झालं? 90. म्हणून इथं आपण 90 लिहितो. किती लिहितो? 90. ठीक आहे. इथून इथपर्यंत गेलं तर परत 90 झाले. किती झाले? किती झाले? 90. ठीक आहे, बरोबर. आता 90 आणि 90 किती होतील मग? 180. म्हणून इथं आपण 180 लिहितो. 180 परत हे 90 म्हणजे इथं किती येतील? 270. 270 आणि परत 90 360. आणि इथं काय तयार झालं रे? सर्कल. म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन कितीचं असतं? 360. म्हणून सर्कलचा अँगल पण कितीचा बनतो? 360. आता कळालं का बेसिक? सर्कलचा अँगल 360चा का असतो? समजलं? आता हे 360 झाले. मग आपण काल परवा 2 दिवस शिकलो रेडियन मध्ये कन्वर्जन करणं. मग 90 डिग्री म्हणजे किती रेडियन? 90 डिग्री म्हणजे किती रेडियन? सांगा पटकन. हा, π/2. बरोबर, π/2. 180 म्हणजे पाय. 270 म्हणजे 3π/2 आणि 360 म्हणजे 2π. ठीक आहे, हळूहळू शिकवतो कारण आपल्याला एक गोष्टी लक्षात ठेवायची. समजलं? कळालं? पहिले बघून घ्या. पहिले अँगल सिस्टीम बघा. π/2, पाय, 3π/2. ठीक आहे. आता लक्षात कसं ठेवायचं? π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9, 11, 13, 15. कळालं? सरळ सरळ. आता हे लॉजिक आहे, तुम्हाला जास्त डीपमध्ये विचार करण्याची गरज पडणार नाही. एवढे लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? वरती 1 चालू झालं. काय चालू झालं? 1, 1, 3, 5, 7, 9, 11, 13, सेम, पाय, 2π, 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, समजलं तुम्हाला या गोष्टी? कळालं का? आता हे कशासाठी महत्वाचं आहे तुम्हाला उद्या परवा कळेल की मी हे जे काही बोललो ते कशासाठी महत्वाचं आहे. फक्त आता सहज सांगून आलो तुम्हाला, झटक्यात उत्तर येईल हे जर गोष्टी लक्षात असल्या तर. ही झाली एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट इथं लक्षात ठेवायचं काय? ऍड. नाही बघा, लक्षात ठेवण्याची काही तशी गरज नाहीये, पण आहे इथं थोडं सोपं असतं आपल्याला समजायला. ऍड शुगर टू कॉफी. कॉफीमध्ये काय टाकायची? साखर, असं म्हणणं आहे त्यांचं. तसं बघा ऑटोमॅटिक पार्ट होऊन जाते. हे काही ट्रिक लक्षात ठेवण्याची गरज नाही. ए इथं, एस इथं, टी इथं, सी. ठीक आहे. ए म्हणजे ऑल, एस म्हणजे साइन, टी म्हणजे टॅन आणि सी म्हणजे कॉस. ठीक आहे. आता मला सांगा साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. टॅनचा कॉट. रेसिप्रोकल परत आलो आपण. रेसिप्रोकलवर आलो. कुठं आलो? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे उलटा. कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक. समजून घ्या, इथं काम संपलं. इथं रेसिप्रोकलचं काम संपलं. कळालं? काही डाऊट? इथून पुढे रेसिप्रोकल यूज मध्ये येणार नाही. पण सर्वात मेनच यूज कोणाचा आहे? रेसिप्रोकलचा. पहिल्या क्वार्टरमध्ये ऑल म्हणजे सगळे पॉझिटिव्ह. काय? सगळे पॉझिटिव्ह. साइन आणि कोसेक म्हणजे इथं फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. टॅन आणि कॉट म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. कॉस आणि सेक म्हणजे काय? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. मग आता इमॅजिन झालं पाहिजे माइंडमध्ये. तुमचे याच्यावर 3-4 प्रश्न सॉल्व्ह होतील इझिली. कोणती एक्झाम घ्या, नीटची घ्या, जे नीटमध्ये तर मॅथ नाही समजा, पण फिजिक्समध्ये जर आलं तरी तिथे तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. 2 ऑप्शन तुमचे इलिमिनेट होतात फक्त क्वाड्रंटचा यूज करून. कळालं का? सीईटी, जेडब्ल्यू प्रत्येक ठिकाणी याचा यूज आहे. प्रत्येक ठिकाणी. ट्रिग्नोमेट्री शिवाय काय नाही, आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये याच्याशिवाय काय नाही. अँगल सिस्टीमच आहे ना मेन. काय ट्रिग्नोमेट्रीमध्ये? ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? ट्रिग्नो मेजर, त्रिकोणांच्या कोणांचं मेजर. मेजर म्हणजे काय? माप. सगळ्या गोष्टी कुठेवर येतात? अँगलच्या मेजरमेंटवर. मग अँगलची मेजरमेंट बेसिक तुम्हाला जमली पाहिजे. कशी जमली पाहिजे? क्वाड्रंट सिस्टीम आहे. ठीक आहे. ऑल पॉझिटिव्ह, सगळे पॉझिटिव्ह. सेकंडमध्ये कोण? साइन, कोसेक. थर्डमध्ये आल्यावर टॅन, कॉट. फोर्थमध्ये आल्यावर कॉस, सेक. ठीक आहे. आणि त्या बेसिक गोष्टी थोड्याफार माहिती पाहिजे. गरज नाही पण माहिती पाहिजे. काय? इथं दोन्ही पॉझिटिव्ह आहे. इथं कोण पॉझिटिव्ह असतो? वाय. एक्स कसा असतो? निगेटिव्ह.
खाली आल्यावर दोन्ही निगेटिव्ह असतात, एक्स पण आणि वाय पण. आणि इकडं त्या लाईनवर बघायचं ना, कसं बघायचं, इकडे एक्स पॉझिटिव्ह आहे का नाही, मग खाली पण कोण पॉझिटिव्ह राहणार, एक्स. वरी पण कोण पॉझिटिव्ह राहणार, एक्स. इकडे एक्स निगेटिव्ह आहे का नाही, वरती पण एक्स निगेटिव्ह राहणार, खाली पण एक्स निगेटिव्ह राहणार. आता वायच्या लाईनवर आलो आपण, वरती वाय पॉझिटिव्ह आहे, मग वाय इकडे पण पॉझिटिव्ह, इकडे पण पॉझिटिव्ह. जर खाली आलो तर वाय इकडे पण निगेटिव्ह, वाय इकडे पण निगेटिव्ह. थोडं लॉजिकली गोष्टी शिकायच्या, प्रत्येक गोष्ट पाठ करायची नाही. समजलं काय काय समजलं आज याच्यावर. पहिलं रोटेशन π/2, हाफ रोटेशन 1/4, नंतर 180, 270, 360, हे झालं बेसिक. आता वरती जर π/2 आहे तर खाली काय आहे 3π/2, मग वरती किती येईल 5, इकडे 7π/2, 9π/2, 11π/2, 13π/2, 15π/2. म्हणजे जर समज तुम्हाला जर असा अँगल आला सरळ की सपोज साइन 15π/2 काय, साइन 15π/2 प्लस 30. आता याची प्रोसिजर असते कशी, शिकवणार आहे मी तुम्हाला, फक्त एकदा बेसिक सांगतो. 15 गुणिला π/2, 15 गुणिला π/2 म्हणजे किती 90, ठीक आहे. 15 गुणिला 90 म्हणजे किती 135, 1350 अधिक 30 किती 1380. पहिला असा अँगल काढावा लागतो, मग त्या अँगलवरून ठरवावं लागतं ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल. पण आपलं जर लॉजिक स्ट्रॉंग असेल, काय स्ट्रॉंग असेल, लॉजिक, तर लगेच लक्षात ठेवायचं, लगेच विचार करायचा. π/2 काय दिसलं तुम्हाला, काय दिसलं रे तुम्हाला, π/2, काय दिसलं π/2. मग विचार करायचा लगेच, π/2 यालाच बाहेर घ्यायचं डायरेक्ट. π/2 3, 5, 7, 9, 11, 13, 15. 15 मध्ये कोणत्या क्वाड्रंटमध्ये चाललो आता आपण, इथं आलो. अजून 30 जायचं म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये, चौथ्या. सेकंदात उत्तर. समजलं. हे 1380 काढत बसण्याची गरज आहे का. तसंच सेम इकडं, तसंच सेम कुठं पण बघा. आता जर तुम्हाला म्हटलं 16π आलं तुमच्या पुढं, किती आलं 16π, तर चेक करायचं 16π. हे तर खूप सोपं आहे. 16π, π2, 3, 4, 5, 6, बरोबर आहे. समजलं. त्याच्यानंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालले मग तुम्ही, पहिल्या. परत कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालले, पहिल्या. क्वाड्रंट बदलतील का तुमचे, नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता याच्यात एक गोष्ट राहिली बघा, साइन हे खूप डेंजर आहे, हे खूप त्रास देतो तुम्हाला. बघा बेसिक लक्षात ठेवायचं. आता जर समजा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, समजा एक राज्य आहे, काय आहे, एक राज्य. त्या राज्यामध्ये 40 जण आहे. किती जण आहे, 40, ठीक आहे. किती जण आहे, 40, बरोबर आहे. 40 पैकी 2 ऑफिसर आहे. किती ऑफिसर आहे, 2. आणि 38 जण काय आहे, कर्मचारी. काय आहे, कर्मचारी. मग 38 जणांची नाव पाठ करायचे का, कोणाचे नाव पाठ करायचे, 2 ऑफिसरचे. कोणाचे नाव पाठ करायचे, 2 ऑफिसर. 2 ऑफिसरचे नाव पाठ ठेवा. बाकी कोणाचं नाव आलं तर तुम्ही सांगू शकता हा काय आहे, कर्मचारी. 38 कर्मचाऱ्यांचे नाव पाठ करायचे का, नाही. फक्त कोणाचे नाव पाठ करायचे, 2. ठीक आहे. मग तुम्ही म्हणसाल 38 मध्ये दुसरा नाही येऊ शकत, 38 मध्ये दुसरा येणार नाही. तसं इथं सेम. कॉसला मायनस पचतं. कोणाला मायनस पचतं, कॉस. कोणाला मायनस पचतं, कॉस. संपला विषय, विषय संपला. कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कॉसला मायनस साइन पचतं. समजलं. आणि कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे, सेक. मग बाकी सगळे काय येतील, मायनस. मग बाकीचे पाठ करत बसायचे का, मला सांगा. आता त्याच्यासाठी सांगितलं उदाहरण तुम्हाला. पोरायला सवय पडेल साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा. कशाला, बी लॉजिकल. काय, कॉसला मायनस पचतं, बाकी सगळे निगेटिव्ह. बाकी सगळे काय आहे, निगेटिव्ह. सर एखादं एक्झाम्पल द्या, देतो बघा. आता तुम्हाला थोडीफार तर नॉलेज असेल ना, थोडंफार. कसं, tan 45 डिग्री किती आहे रे, 1 आहे.
टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे 1. टॅन -45 डिग्री किती येईल -1. का? टॅनला मायनस साईन पचत नाही. टॅनचा विषय सोडून द्या. एक गोष्ट माहिती आपल्याला, कॉसला मायनस साईन पचतं. कसं? कॉस ऑफ -30 कॉस ऑफ 30 डिग्री घेऊ पहिले. किती आहे √3/2 बरोबर. आणि कॉस ऑफ -30 काय व्हॅल्यू येणार √3/2 येणार. काय येणार? कॉसचा मायनस अँगल पण काय आहे प्लसच आहे. कॉसचा मायनस अँगल पण काय आहे प्लस. मग जिथे कॉस प्लस आहे तिथं कोण प्लस राहणार सेक. समजलं? बस ह्या दोन गोष्टी आणि हे 4 क्वाड्रंट इथं तुमचं जवळपास तुम्ही 99% अँगल बद्दल सगळं शिकून गेले. 1% राहिलं. 1% म्हणजेच काय, फक्त तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालले तेवढं समजलं पाहिजे. ती गोष्ट तुमच्यावर आहे. कारण ते वेळेवर कोणता अँगल येईल हे आपण सांगू शकत नाही. तुम्हाला फक्त ठरवणे आपण चाललो कोणत्या क्वाड्रंटमध्ये. समजलं? बेसिक कळालं. हे सगळं बेसिक कळालं. आता तिसरं बेसिक जे की तुम्हाला डिसाईड करण्यासाठी मदत करेल की तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालले, तर तिथं फंक्शन चेंज होईल का नाही. आता बघा, एक कर्व काढतो तुमच्यासाठी. कर्व समजते ना? समजा 0 आहे. काय आहे हे? काय आहे π/2. हे पाय, त्याच्यानंतर 3π/2, त्याच्यानंतर 2π, ठीक आहे, त्याच्यानंतर 5π/2, त्याच्यानंतर किती पाय 3π. ठीक आहे. जनरल असं लक्षात ठेवा. फक्त याचा काही अभ्यास करण्याची गरज नाही तुम्हाला. आता समजा मी 0 पासून चालू केलं. कुठून चालू केलं? 0 पासून चालू केलं, पाय पर्यंत आलो. मग पाय पासून पुन्हा वापस चाललो का नाही खाली क्वाड्रंटमध्ये, वरती आलो. वरती पण पुन्हा कुठे चाललो 3π मध्ये. ठीक आहे. आता इकडे जर मागं आलो मी थोडंफार, बघा मला माहिती आहे नाही समजलं तुम्हाला तरी टेन्शन घेऊ नका. आपल्याला कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. इकडे मागं -π/2 असेल ना कुठेतरी, असेल का नाही? हो का नाही? बरोबर आहे, -π/2. ठीक आहे. आता -π/2 असेल मागं कुठेतरी. मग इथून चालू करू आपण. -π/2 वरती चाललो आता, प्लस 3π/2. ठीक आहे. त्याच्यानंतर 5π/2. ठीक आहे. समजलं? ही कर्व काही काढायची नाही आहे. ही कर्व चुकली तरी चालते. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे ते सांगतो. समजून घ्या. परत बघा, हे 3π/2 ला आलो, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर इकडे आलो. म्हणजे ही जी व्हाईट लाईन दिसते तुम्हाला, या व्हाईट लाईनचं वैशिष्ट्य सांगा मला काय एकदा. काय आपण मध्ये π/2. आणि येलो लाईनचं या कोणती लाईन आहे स्काय ब्लू, तिचं वैशिष्ट्य सांगा पाय. काय आहे पाय. म्हणजे ही जी पूर्ण पाय 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 ही जी लाईन आहे, ही लाईन मध्ये फंक्शन चेंज होणार नाही. बेसिकवर येतो तुम्ही परत. इथं नो चेंज. काय? नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये चेंज होणार नाही. इकडे काय होईल? चेंज. बस एवढा शब्द लक्षात ठेवा. काय होईल? चेंज. आता हे कर्ववर सांगितलं. आता सिंपल सांगतो, लक्षात ठेवा. एकदम बेसिक. अपॉन मध्ये 2 असेल. काय असेल? 2. आणि दुसरी गोष्ट पाय, 2π, 3π, 4π, 5. इकडं फंक्शन चेंजेस. फंक्शन काय होईल? चेंज. इकडं फंक्शन चेंज होणार नाही. किंवा डायरेक्ट एवढं लिहिल्यापेक्षा नो चेंज करा. काय? नो चेंज. बेसिक कळालं? काय? अपॉन मध्ये 2 असल्यावर फंक्शन चेंज होईल. काय होईल? फंक्शन चेंज. आणि 2 नसल्यावर फंक्शन चेंज होणार नाही. त्याच्यासाठी कर्व बी लक्षात ठेवू शकता तुम्ही असे.
की जी एक सोडून एक फंक्शन चेंज होत नाही. तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं. ठीक आहे. कोणते फंक्शन? साईनचं कॉस होणार नाही, टॅनचं कॉट होणार नाही, सेकचं कोसेक होणार नाही, कॉसचं साईन होणार नाही, कॉटचं टॅन होणार नाही, कोसेकचं सेक होणार नाही. फंक्शन चेंज कसा होईल मग? फंक्शन चेंज कसा होईल बघा. फंक्शन चेंज कसा होईल? चेंज कसा होईल? साईनचं कॉस किंवा कॉसचं साईन, टॅनचं कॉट किंवा कॉटचं टॅन आणि सेकचं कोसेक किंवा कोसेकचं सेक. हा फंक्शन चेंज, फंक्शनमध्ये असा चेंज होईल. समजलं? कळालं? इकडे काही चेंज करण्याची गरज नाही. साईन येतं साईन, कॉस येतं कॉस, टॅन येतं टॅन. प्रश्न घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की फंक्शन चेंज होणार नाही. काय काय बघितलं बघा, आपण रिव्हिजन करतो एकदा. पहिलं बघितलं आपण फंक्शन कोण कोणाचं फंक्शन आहे. साईनचं फंक्शन काय आहे? काय आहे? कॉस. टॅनचं फंक्शन कॉट, सेकचं कोसेक. हे झालं फंक्शन. रेसिप्रोकल, साईनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक आणि सेकचा कोण आहे? कॉस. एवढं लक्षात ठेवा. रेसिप्रोकल तुम्हाला मदत करणार आहे, कारण तुम्हाला इथे ट्रिग्नोमेट्रिक टेबलच्या व्हॅल्यू पाठ करायच्या नाहीये, त्या लक्षात ठेवणे. त्याच्यानंतर बघितलं आपण, एक जर रोटेशन मारलं तर π/2 होतं, दुसरं मारलं तर 180, तिसरं मारलं तर 270 आणि चौथं 2π 360. मग लक्षात कसं ठेवायचं? π/2 1, 3 वरती 5, खाली 7, 9, 11, 13, 15. ठीक आहे, असं चालत राहील. इकडे कसं लक्षात ठेवणार? 1π 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इकडे डबलचा फरक, इकडं सिंगलचा. इकडे कसं आहे? सिंगलचा. हे झालं. त्याच्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये सगळे पॉझिटिव्ह, बरोबर? पहिल्या क्वार्टरमध्ये सगळे पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? साईन. लगेच आठवायचं, ॲड शुगर, साईन, साईन आणि कोसेक, साईन आणि कोसेक. 2 टॅन आणि कॉट, कॉफी, सी, कॉस आणि सेक. ठीक आहे. इथपर्यंत रेसिप्रोकलचं काम संपलं. कोणाचं काम संपलं? रेसिप्रोकलचं. इथून पुढे फंक्शन चालू होईल. काय चालू होईल? फंक्शन. कसं फंक्शन सर? π/2 असेल तर फंक्शन चेंज होईल. काय? अपॉनमध्ये 2 असेल तर फंक्शन चेंज होईल. अपॉनमध्ये 2 नसेल तर फंक्शन चेंज होणार नाही. सर मग बाकीचे कुठे? अपॉनमध्ये 3, अपॉनमध्ये 4. त्याची गरज नाही. का गरज नाही सांगा बरं? अपॉनमध्ये 3, अपॉनमध्ये 4 ची गरज का नाही? हे पहा आणि सांगा. आपलं एक रोटेशनच डायरेक्ट π/2 आहे ना. कितीचं आहे? π/2. π/3 कुठे येणार? कुठेतरी मधात. कुठे येणार? मधात. किंवा इकडे मधात, किंवा इकडे मधात, किंवा इकडे मधात. म्हणून त्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे झालं बेसिक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं काही या दुसऱ्या गोष्टीवर शिकवतो. ठीक आहे. फंक्शन चेंज करण्याची वेळ येऊ देत नाही. फंक्शन चेंज करण्याचा विशेष ठेवत नाही तुमच्यासाठी. समजलं का? फंक्शन चेंज करायचंच नाही आपल्याला, त्या गोष्टीने आपल्याला शिकायचंच नाही. पण फंक्शन चेंज करता पण आलं पाहिजे. सर फंक्शनमध्ये चेंज कसा होतो? मला असं वाटतं भरपूर झाला आज. ठीक आहे. फंक्शनमध्ये जर चेंज आजच सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला समजणार नाही, कारण तो खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कळालं एकदा हे?